नमस्कार मित्रांनो, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान एका गोष्टीची जोरदार चर्चा झाली, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF. भारत पाकिस्तान युद्धाच्या सावटाखाली असताना IMFनं पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलरचे कर्ज दिले. त्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला की ही IMFकडे इतके पैसे येतात तरी कुठून आणि ही संस्था नेमकी कशी काम करते. IMFची सदस्य संख्या 191 आहे. IMF त्यांच्या सदस्य देशांकडून त्यांच्या क्षमतेनुसार एक निश्चित शुल्क आकारते, ज्याला कोटा असे म्हणतात. यात क्षमता म्हणजेच देशाची आर्थिक स्थिती, GDP, परकीय व्यापार इत्यादी होय. याच आधारावर कोटा ठरवला जातो. संस्थेचे सदस्यत्व घेताना त्या देशांना हा कोटा भरावा लागतो. IMFसाठी हाच निधीचा मुख्य स्रोत आहे. याशिवाय IMF कर्जावरील व्याजातूनही कमाई करते. IMF स्वतः देखील इतर देशांकडून कर्ज घेते आणि याच पैशाचा वापर करून कर्जरूपात इतर देशांना मदत करते. प्रश्न हा आहे की IMF सदस्य देशांना मदत का करते. तर IMF त्यांच्या सर्व 191 सदस्य देशांना शाश्वत विकास आणि समृद्धी साध्य करण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे.